तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल 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 विठ्ठल तुकोबाराय
सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, साधतील येणे ये परलोक, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाग माझी तुम्हा, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. व 394, 95 आणि जमीनचं सह. भूतीले न व्हावे सांगावे न लगेची, भूतीले न व्हावे सांगावे न लगेची, आता अहंकाराची शांती करा, आता अहंकाराची शांती करा, शांती करा तुम्ही ममता नसावे, शांती करा तुम्ही ममता नसावे, अंतरी वसावी भूत दया, अंतरी वसावी भूत दया, भूत दया ठेवा मग काय उणे, भूत दया ठेवा मग काय उणे. प्रथम साधन हेची असे, प्रथम साधन हेची असे, असे हे साधन ज्याचे चित्ती वसे, असे हे साधन ज्याचे चित्ती वसे. माया जाळ नासे तू काय म्हणे, माया जाळ नासे तू काय म्हणे, माया जाळ नासे या नामे करू मी, माया जाळ नासे या नामे करू मी. प्रीती चक्रपाणी असो द्यावी, प्रीती चक्रपाणी असो द्यावी, असो द्यावी प्रीती साधूंचे पायासी, असो द्यावी प्रीती साधूचे पायासी. कदा कीर्तनासी सोडू नये, कदा कीर्तनासी सोडू नये, सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, सोडू नये पुराण श्रवण कीर्तन. मनन निधिध्यास साक्षात्कार, मनन निधिध्यास साक्षात्कार, साक्षात्कार झालिया सहज समाधी, साक्षात्कार झालिया सहज समाधी. तुका म्हणे उपाधी गेली त्याची,
तुका म्हणे उपाधी गेली त्याची, तुका म्हणे उपाधी गेली त्याची, गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला, गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला, अंतरी निवाला पूर्णपणे, अंतरी निवाला पूर्णपणे, पूर्णपणे झाला राहतो कैशारीती, पूर्णपणे झाला राहतो कैशारीती, त्याची आता स्थिती सांगतो मी, त्याची आता स्थिती सांगतो मी, सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत, सांगतो मी ऐका मनोगत, राहतो मूर्खवत जगा माझे, राहतो मूर्खवत जगा माझे, जगात पिशाच अंतरी शहाणा, जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, निमग्न तो सदा जैसा मकरंद, निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले, अंतर्बाह्य भेद वेगळाले, वेगळाले भेद किती त्या असती, वेगळाले भेद किती त्या असती, हृदगद त्याची गती नकळे कवणा, हृदगद त्याची गती नकळे कवणा, नकळे कवणाला त्याचे हे जीवन, नकळे कवणाला त्याचे हे जीवन, योगी जाणे वर्म खूण त्याची, योगी जाणे वर्म खूण त्याची, खूण त्याची जाणे जे तैसे असती, खूण त्याची जाणे जे तैसे असती, तुका म्हणे भ्रांती दुजियाला, तुका म्हणे भ्रांती दुजियाला, दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, साधूची ती वृत्ती लीन झाली, साधूची ती वृत्ती लीन झाली, दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, दुजियाला भ्रांती भाविकाला शांती. एवढ्या किचकट प्रपंचामध्ये नाथ हे शांती ब्रह्म कसे असतात? कारण शेवटी असं आहे की प्रपंच काय चुकले नाहीत, ते भ्रांतीत टाकणंही चुकलं नाही, त्यातला त्रासही चुकला नाही, सुखाची कुठेतरी झुळूकही चुकली नाही, सगळं तसंच आहे. सुखाची झुळूक काय भ्रांतीत टाकत नाही असं नाही, दुःख टाकतं आणि सुख टाकत नाही असं काही होत नाही. ऐकू येते का हो खरंच? अजून नीट येत नाही का? अजून जरा काय व्यवस्थित करू देत का? म्हणजे काय शक्य असलं तर मला मोठ्यानं बोलणं शक्य नाही आणि तुम्हाला ऐकण्याचा काही प्रॉब्लेम असला तर तो दूर करणं मला शक्य नाही. ऐकण्याचा माईकचा असेल तर करतील काहीतरी. येतं ऐकू? येतं थोडं तरी देतात. बास आहे आपलं.
दुजियाला भ्रांती भाविकाला शांती राहिली तरी वास आहे आपल्याला. काय करायचं सगळं ऐकून ऐकून शेवटी काय शांतीच असली पाहिजे. तेव्हा दुजियाला भ्रांती भाविकाला शांती ही कशी काय आहे? काय सगळी मनाप्रमाणे वागते घरातली, की अगदी उभे आहेत बाबा केव्हा उठतायत उठे की काय आता ते सगळे आपण आता जेवण सगळे हे करणार, मग आता काय तुम्हाला हवं आहे काय नको आहे, थोडा वेळ अजून लोळणार का, अजून थोडा वेळ विश्रांती घेणार का, असे का कोण करणार आहे आपल्याला. उठा रडायचं आहे, उखाणायचं आहे तुमखाणायचं आहे, काय कामं असतील, गजर लागलेले असतात, किती वेळा की ते बंद केला तो काय गजर काय वाजर गजर म्हणलं की गजर हाजर काय करायचं हे आहे असं आहे. त्यामुळं ते लागला. अहो परत बंद केला आहे तुम्ही, आता उठा. बंद केला आहे 2 वेळा, बंद कुठला करतोय, झाला असतं तर उठलो नसतं काय वाहन सुद्धा त्यांनाच म्हटलं उलट. आता भ्रांती कोणाला, जे आधी उठलेले आहेत कामाला लागलेले आहेत, चहापाणी झाले सगळं तयार आहे आता, म्हणून 2 वेळा गजर बंद केला, तर 3ऱ्या वेळा तरी जाऊन आपण आता हाक मारावी, कारण गजरापेक्षा ह्या हाकेत सामर्थ्य आहे शेवटी उठणार का म्हटलं तरी त्यात सामर्थ्य आहे. म्हणजे म्हणताना जरी म्हणलं असलं उठणार का असं म्हटलं असलं तर उठता की नाही असं म्हणण्यात जे सामर्थ्य आहे ते त्यात आहे ना. उठतात म्हणतात. अहो काय कर दिवसभर राहायचं आहे, आयुष्यभर राहायचं आहे, अहो काय करत आहे, त्यामुळे उठणार ते. पण असे काही इतकं प्रपंचामध्ये असूनसुद्धा आपल्याला भ्रांती आहेच. कसलेही प्रसंगी अपयश आले पण त्याला भ्रांती, काय होतं निंदा झाली भ्रांती, असं कसं काय, किंवा काय ते आता हे बुटलं असेल की असं असं करायचं होतं तसं तसं करायचं होतं. त्यांना काय खरोखर ह्यांना भाविकाला म्हणजे ते कसे क्रमानं आलेले ते बघण्यासाठी खरं म्हणजे हे 3 अभंग क्रमाने गेलं. काय झालं, अहंकाराची शांती करा म्हणले. ते त्याच्यानंतर प्रथम साधन म्हणलं ते दया सांगितलं. थोडी दया दाखवायलाच पाहिजे. आपल्याला जगाने दया दाखवली म्हणून आपण जन्माला आलेले आहोत, खरं आहे की नाही मला सांग. जगाने दया दाखवली म्हणून जन्माला आलो, जगाने दया दाखवली म्हणून आजचा दिवस पाहतोय, उद्याचं बाईत नाही. आजचा दिवस आपण का पाहतोय तर केवळ दया आहे जगाची. आणि जगाची म्हणजे कोणाची आहे, आत्ता या क्षणी वारं चालू नाही आहे का, ते चालू आहे, मला श्वासोच्छ्वास करता येतोय, तो व्यवस्थित करता येतो म्हणून. अडलं तर अडलं आहे सगळं. तेव्हा असं सगळ्या जगाची दया आहे. जगाची दया म्हणजे अमुक एक माणूस निघाला ना आपल्याला दया करायला आपण हात जोडले, असले काही कार्यक्रम कुठं होत नाही. आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे ह्याचाच अर्थ जगाची दया आहे आपल्यावर आहे. नाही तर आपलं व्यवस्थित चालू देणार नाही जग. बघा तुम्ही काही करायचं ठरवलं होतं तरी दुसरं काहीतरी करायचं ठरवतं. तुम्ही येणार आज शांततेनं, आज बाबा आज जरा थोडा वेळ पडून राहावं, बरं आधी कटकट झाली डोक्याला सगळे, आज असं काही कामाचं एखाद्या वेळेला ओघ येतो किंवा काहीतरी विषय होतात, मग त्यावेळेला असं वाटतं की आज शांत पडावं. आलं की ते म्हणतात चहा घेणार, म्हणजे आता चहा घेणार म्हणजे आलंच की ओघाण्यात, ठीक आहे असेल रुटीन म्हणून विचारलं असेल तरीसुद्धा आनंदाने आता ठीक आहे चहा घेतो जरा पडतो. मग काय म्हणत होते ते जास्त ना तसं लगेच ते आज मी म्हणतो ते बाहेर घेऊन येऊ जरा, त्यांचीही कामं राहिले तर तुम्ही 4 दिवस कामात होता, त्यांनी 4 दिवस काम न करता काढलेत, ते बाकीचे राहिलेत सगळे. तुम्ही आल्यावर काहीतरी सोय होईल, वाहनाची होईल म्हणा कसली, कारण पुन्हा पैसा पाणी तिकीट सगळं आहेच की शेवटी, आपल्याला काय चुकलं आहे का म्हणून ते वाढदिवस शब्द वाट बघत असतील. तर त्यांना काय वाटेल की आता 4 दिवस आपण काय म्हटलं नाही तर आता जरा जाऊन यायचं का बाहेर, अमुक काम आहे तर मग तुम काम आहे, आता कामाच्या निमित्ताने बाहेर नाही तिथे तर कसंही दिलं असेल आपल्याला काय नक्की कळते मला सांगा. पण निदान त्यानिमित्ताने बाहेर, तर त्या वेळेला आता बाहेर जाताना आपल्याला वाटतं आता मी 4 दिवस जमलो आहे. आता मला तर वाटतं आता 6 दिवस पूर्वी 7 दिवस माणसं काम करत होती. सूर्याचा वार हा काम सुरू करण्याचा वार आपला खरं, आणि शनिवार आपला हा शांत राहणं आणि उपासनेचा वार. आपलं बदललं गणित, राज्य दुसऱ्याकडे गेलं, त्यामुळं आपला रविवार सुट्टीचा झाला प्रेयर की नाही, त्यामुळे प्रेयरचा दिवस आहे तो, त्यामुळे तो होली डे आहे तो आपला शांतीचा दिवस झाला. बरं तो होऊ द्या, आपल्याला काय कुठल्या तरी एक दिवशी उपासना केली म्हणजे झालं, खरं तो त्याचा वार ना. मग तसं करता करता आता शनिवार पण झाला त्याच्यात, म्हणजे होईल काळाच्या ओघामध्ये आपण खूप वर्ष रविवार करून प्रेयर केल्यामुळे बहुतेक आपल्या मारुतीची भक्ती करायला सोडून दिली आपल्याला जाव की नाही असेल कदाचित, काय सांगता येते शेवटी भगवंताची काय इच्छा आहे की आपण इतके दिवस शनिवार गप्प बसावं लागलं. ते म्हणले आता तुम्हाला 5 डे वीक, तुम्ही तसे जावं, असं ही सगळी अवस्था आहे. आता असं करता करता मला असं वाटते कदाचित शुक्रवारसुद्धा कदाचित म्हणतील की 4 दिवस काम करायचं हे सुद्धा खूप आहे,
खूप आहे म्हणजे खूप काम करून घेतात त्यावेळेला, तर त्यामुळे ते खूप आहे. त्याच्यापेक्षा आता काही नाही केलं तरी चालेल, तुम्ही 3 दिवस येऊ नका. उद्या 4 डे वीक होईल की नाही सांगता येत नाही. 4 डे वीकसुद्धा होईल. गरज राहिली नाही माणसाची तर पाठवून देण्याची पद्धत आहे. आता परदेशातून यायला लागणार आहे, परत दिवस आले जवळ ते आता फार नाही लांब ते दिवसात जायचे दिवस आहेत. होतेच हे काय सीझन आला, एखाद्या वेळेला सीझन येतो पिकाचा, तसं असतं. वर्षानुवर्ष पीक येतं आणि मग जे आटतं म्हणा, काय पाणी नाही, पीक नाही, काय अशा अवस्था होती. होईल काय जे असेल त्याला सामोरं गेलंच पाहिजे आपल्याला. त्यामुळं ते सामोरं जाताना सामान्य माणसाला हे गणित काही कळत नाही. ते दयाचा प्रश्न चालला होता. तर आता गयात आपल्याला 4 दिवस काम केलं, आता मला जरा शांती. तर ते म्हणणार आज आम्हीसुद्धा 4 दिवस बाहेर जायचे थांबलो आहे. आता आपल्यावर दयाचा प्रसंग आहे दाखवण्याचा. दाखवली पाहिजे की बाबा मी आता तुम्ही 4 दिवस म्हणताय, ठीक आहे जाऊन येऊया. जातो मनुष्य, कधी 11ला येईल, काय त्याचं आवरेल, केव्हा भारत येईल, 10ला येईल, काही सांगता येत नाही. तेव्हा प्रथम साधनं हिची असे जे थोडंसं दुसऱ्याचे काय म्हणणं आहे, दुसऱ्याची अडचण काय आहे, त्याचे खरोखरच त्याच्यासाठी काही करण्याची गरज आहे का, ते करण्याची गरज आहेच, त्याला काय पर्याय नाही, ते आपण केलं पाहिजे. कारण दया दाखवूनच आपण 4 दिवस काम करत होतो, त्यावेळेला एक शब्दाने आपल्याला त्रास दिला नाही, तर आता एक ओळीनं त्रास दिला तर तो मान्य केला पाहिजे. 4 दिवस झाले एक शब्द नाही त्रासाचा झाला, मग आता एक दिवस जर म्हणाले की बुवा चला तर चला. काय शेवटी काय तसंही बाहेर जायचे, काय दुकानात त्याच्यात कशात वेळ कसा जातो काय कळणार पण नाही आपल्याला. जातोच ना, तसं थोडंसं दयानं थोडं घ्यावं आणि ते घेतलं तर आपल्याला आपली शांती टिकवता येईल. प्रथम साधनं ह्याची असेल तेव्हा कशाच्या बाबतीत दया दाखवावी लागेल हे सांगता येत नाही, पण दया दाखवावी लागेल. कारण आपण दयेवर आहोत, दुसऱ्याला दयेवर, आपण सहानुभूतीवर आहोत, आपण दुसऱ्यांच्या कृपेवर आहोत. कशावर तरी आपलं आजपर्यंतचं आयुष्य गेलेलं आहे. जे आयुष्य गेलं त्यात जर ह्यातले कुणीही आडमध्ये येत गेले असते तर हे स्थितीला आलोच नसतो. कुणीही ह्यातला कशाही बाबतीत आडाला असतं. अगदी शाळेतल्या शिक्षकांपासून ते तुमच्या त्या काय आत्ता कुठे कंपनी काम करताय, नोकरी करताय, तिथलं कुणी तिथपर्यंत कुणीमध्ये आडाला असतं. त्यांनी जर लावून धरलं असतं तर आपल्याला पुढे जाता आलं नसतं. हे आपण मागं वळून बघितलं तर लक्षात येण्यासारखं आहे. आणि संत नेहमी मागे वळून यासाठी बघायला सांगतात की एकदा बघून ठेवा, त्याच्याही मागं अजून काहीतरी आहे. यांचा नुसतं मागं वळून बघण्याचा उद्देश नाही, भूतकाळात जाण्याचा प्रश्न नाही, फक्त भूतकाळ हा कामासाठी वापरायचा आहे. जे सांगितलं आहे आपल्याला, राधाकृष्णन म्हणाले ना, आपल्याला आठवत असेल, राधाकृष्णन एकदा म्हणाले की हे भूतकाळ हा कथासारखा वापरावा, आजच्या ताटातला पदार्थ बनवू नये. बरोबर आहे ना. मग तशा अर्थाने संतांनी कधीही भूतकाळ आणलेला नाही, त्यांना काही त्याची चिंता नाही. त्यामुळं तो त्यांच्या अन्नाचा पदार्थ नाही पण खत आहे, कथासारखा. म्हणजे शिकण्यासाठी, पोषण, वर्धन, योग्य दिशेनं प्रगती, यासाठी ते खत आहे खरं म्हणजे. मग त्यासाठी हा भूतकाळ गेलेला आहे, त्याच्याकडे एकदा बघा. आणि त्याच्याही मागे अजून आपलं आयुष्य काहीतरी गेले म्हणून तिथं आलो होतो याचं स्मरण करा. म्हणजे पुढे कुठे जायचं ते ठरवता येईल यासाठी. मग त्यांचे जे बोल आहेत ते दयेचे बोल आहेत, तेही आपल्यावर ते कृपाळू पुढेच आहेत, ते करतायत, ते आपल्यावर कृपाळू म्हणून करतायत, आपल्याला कळावं म्हणून करतायत. नाही तर त्यांना कळलेले ते त्या स्वतःची स्थिती सांगतायत पुढे आहेच. तर ती दया ठेवा. प्रथम साधना ह्याची असेल की ठीक आहे असू दे, काहीतरी प्रसंगाने, काहीतरी वेळेला, कुठले तरी तो योग आल्यानंतर हे होणार. मग ते आल्यानंतर होणार आहे तर तोपर्यंत म्हणून ते सत्पुरुषाला सगळं सहन करून सबुरी ठेवायला सांगायला लागली ना. शिकतो ना साईबाबांकडनं, सबुरी शिकतो ना, मग तशी सबुरी शिकलो. सबुरी शिकलो म्हणजे ते प्रसंगावर दयाच आहे, ती त्या करणाऱ्या माणसावर दयाच आहे, ती त्याच्या बाबतीत सहानुभूतीच आहे. तर त्यामुळे तशी बाळगायला काय हरकत नाही. त्यामुळे ते वेळी योग्य वेळी होणारच. तर ही एक खात्री आता योग्य वेळी होणार आहे ही विश्वव्यवस्थेची खात्री म्हणून असेल तरी चालेल, ती गुरुची इच्छा आहे म्हणून म्हटलं तरी चालेल, पण शांती ठेवण्याची गरज आहेच. त्यामुळं शांती करा तुम्ही. ते का म्हणलं, अहंकाराची शांती करा. ती केल्यानंतर शांती आहेच मुळामध्ये. अहंकाराने अशांती झाली आहे खरं सांगायचं तर. आपण कधीही बघा की काहीतरी अहंकार वाढला की ते माणसाची शांती बिघडून जाते एकदम. वास्तविक तो एरवी शांत असतो, असं काय करतं कोळठोक असं वाटतं, पण असं का करतात तर काहीतरी झालं, काय ते त्यांना कोणतरी बोललं असेल, काय ते लागलं असेल, काय ते झालं असेल, मग त्यामुळे हे आलं. म्हणून शांती करा, अहंकाराची शांती करून टाका. बाकीच्या शांती केल्या जमल्या तर ठीक आहेत, कारण साठीला आहे, याला आहे, किती शांती आहे. जननापासून शांती लागली म्हटलं ना तसं आहे. जननापासून शांती लागली, नक्षत्राची शांती लागली, किती वेळ शांती आहेत आपल्या मागे. करा न करा पण निदान अहंकाराची तेवढी करा, कारण तेवढी केली तर शांती लागेल एवढं नक्की. मग हे होईल. शांती करा तुम्ही. ममता नसावी, ती कशात तरी ममता असते म्हणूनच शांती वाटत नाही. ममता कशावर उभी आहे, शेवटी मीवरच उभी.
मी म्हणून ममता, मी नसतो तर ममता कोणाची बाळगायची आणि कुणी बाळगायची, त्यामुळे तिकडे बाजूला काही नाही, असे क्रमानं येत गेलेत. मग हे प्रथम साधन सांगितलं आणि ते शेवटी सांगितलं. तसं विचार केला तर लक्षात येईल केव्हा 8व्या अभंगात वगैरे सांगितलेलं आहे हे सगळं. 8व्या अभंगात आहे की प्रथम साधन काय आहे ते. पहिल्यांदा सुरुवात करताना आपण अगदी प्रथम तुला तसं ते आहे ना, तसं एकदम अगदी सुरुवातीला सांगायला पाहिजे. प्रथम साधन आधी काय असेल तर भूत ठेवा, भूतदया ठेवा, मग काय होणे. इतरांच्याबद्दलची मनामध्ये सहानुभूती ठेवा, करुणा ठेवा, प्रेम ठेवा त्यांच्याबद्दल. हे जर सुरुवातीला सांगितलं तर पुढचं कोण ऐकणार नाही. त्यामुळे आधीचं सगळं आपलं चाललं आहे ते सगळं बघितलं आणि मग ऐकायला तयार झाल्यावर सांगितलं. खरं सांगायचं तर प्रथम साधन यायची असे साधन ज्याचे चित्ती, हे साधन ज्याच्या चित्ती वसे. असणे वेगळं, वसणं वेगळं. त्यामुळं महाराज म्हणायचे ना, वासना ही वास करायला आलेली आहे, त्यामुळे मुक्कामी येते. एखादा मनुष्य बाटेत भेटणं वेगळं, तोच मनुष्य मुक्कामी असणं वेगळं. वास करणं आहे, तिथे राहणं आहे. तर राहण्याला किती काळ असेल हे सांगता येत नाही. निर्वासन होणं ही स्थिती आहे, याचा अर्थ वासनेमय जीवन आहे असा त्याचा अर्थ झाला. संतांचं जर काय लक्षण सांगितलं तर ते अत्यंत निर्वासन असतात. जसे पहिलं लक्षण अत्यंत निर्भय असतात, तसे अत्यंत निर्वासन असतात. मग आता हे अत्यंत निर्वासन असतात म्हणजे त्याचा अर्थ एरवी सगळे वासनामय असतात आज झाला, असू देत, असण्याबद्दल नाही. पण हे जे आहे हे साधनंसुद्धा आपल्याला इथे तिकडून ते क्रमानं त्या वासनेबद्दल सांगतच इथे आलेत. पण ही जी साधन सांगितलं पहिलं काय, भूतदया ठेवा. दया ठेवली तर मागच्या वेळेला बोललो तसं काही उणं पडणार नाही. थोडं त्याने तर बहुतांचे सोसिते जावे म्हणले. समर्थांनी म्हणले ना आपल्याला की बहुतांचे सोसिते जावे, बहुतांच्या कार्यास यावे. आपल्याला बहुतांच्या कार्याला आधी माझ्या कार्याला कोण येतोय कातिक, तो माझ्या कार्याला नाही, माझा काय संबंध. कार्य म्हणजे काय, लग्नप्रस्थ नव्हे, काम. तर ते काम आहे, त्या कामाला त्यांनी मदत नाही केली, आपण तिकडे फरकले असं नाही. आपण कामाला मदत करीत राहाल, बहुतांचे काम असे आहे. महाराज स्वतः म्हणले मरायचं तर 10 जणांकडून चांगलं म्हणून घेऊन मारावा. किती साधं सांगितलं, मरायचं तर आहेच. मग 10 जणांकडून चांगलं, आता 10 जण आपण जाताना चांगलं म्हटणार म्हणजे किती करायला पाहिजे त्याच्यासाठी. त्यांनी 10च पडले, मी म्हणतो थोडक्यावरच घेतली परीक्षा आपली, होय की नाही. खरोखर हा शेकडो लोक म्हणायला पाहिजेत. खरं म्हणजे किती लोक संपर्कात येतात, प्रत्येकाला त्याच्याबद्दल वाटलं पाहिजे. तर 10 जणांकडून त्याला चांगलं म्हणून घेऊन म्हणावं. गेली म्हणजे सुटलो असं जर कंसात असलं तर ओळखा आपल्या जीवनाचं काय झालं ते. असे हे साधनं, हे जे काय मग काय काय आहे, ज्याला जो दुसऱ्याला मदत करतो आहे त्याला मदत हजर. आपण कोणाला मदत केली नाही, कोण आपल्या मदतीला येणार नाही, असं होतं. मग राहिलात तर भगवंत. आता तो सुद्धा कोणाच्या तरी रूपाने यायला पाहिजे. आमच्याकडे काय एवढी सुखदा आहे का. ते रामदास्य समर्थ आपले गुरुदेव म्हणायचे, रामदासी किंवा रामदास स्वतः त्यांच्याबद्दल बोलताना काय आपल्याला म्हणाले की रामाच्या अंगी दासपण आहे. मी जिथे उभा त्याला करीन तिथे तो उभा आहे. राम जिथे उभा हवा आहे तिथे उभा आहे. ते रामदास, ते त्याचे दास झाले, बरोबरच आहे. पण त्याच्या अंगी दासपण आणले त्यांनी. त्यांचं समर्थांचं वैशिष्ट्य हे आहे. गुरुदेवांनी सांगितलं आपल्याला कल्पना असेल की हे वैशिष्ट्य आहे. आणि शेवटी असं होतंच, तुम्ही भक्तीनं जर दास झाला ना, अहो साधं मूल पाया पडलं तर उचलून घेतो माणूस. तर देवाच्या जो भक्तीचा इतका पायाशी लागलेला आहे तर त्याचं सांभाळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे दासपण येतं. म्हणजे कसं येतं हे दासपण, जे स्वामित्वन दासी त्यातलं नाही आहे, सक्तीचं नाही आहे. ऑफिसमध्ये आपल्याला दासत्व करावंच लागतं, कुठेही. देशाच्या कसल्याही कारभारात, कुठल्याही आपल्या व्यवहारात कुठेतरी दासत्व आहे, पण त्याच्यामध्ये सक्तीचा भाग आहे, त्रासाचा अंश आहे, हे सगळं आहे. पण हे दासत्व कसं आहे, ते इतक्या तपश्चर्यानं, इतक्या प्रेमाने, इतक्या ह्याने पायाशी लागलेले आहेत की आता तुला सांभाळतो म्हणजे आता तू म्हणशील तिथं मी आहे. सत्पुरुषांचं लक्षण सांगताना आपल्याला तात्यासाहेब काय म्हणाले की कायम देव बरोबर कायम असणं हे सत्पुरुषांचं लक्षण आहे. काय साधं म्हटलं तर काय एका वाक्याचं लक्षण आहे. भगवंत सतत बरोबर असणं हे सत्पुरुषांचं लक्षण आहे. आपल्याला अवघड आहे का, रामने आला हातबारामायना, तो जागा असला तर बरोबर आहे, असेल तर नुसता आहे ते म्हणतात म्हणून असं नाही. त्याने तो उपास आहे ना, म्हणून मूर्तीबद्दल सुद्धा सांगताना मूर्तीला भक्त देवत्व आणतात, त्याच्यात जिवंत पण भक्तानी होत आहेत. मूर्ती कशाची असू दे, तिच्यात जिवंत पण केव्हा येईल, ती भक्त ज्या वेळेला तेवढ्या भावनेनं त्याच्यात उतरतील तेव्हा ती येईल. हे सांगण्याचे ह्या क्रमाने आले. इथे प्रश्न निघाला होता कशावरनं की हे जे भूतदया ठेवा मग काय होणे,
आपण उणं कसं पुरं होईल ह्याची चिंता करतो, पण दुसऱ्यांचं काम कसं होईल याची चिंता नाही करत. इथे अडचण आहे. त्याचं काम कसं होईल, ह्याचं काम कसं होईल, 10 ठिकाणी तुम्ही ते त्याच्यासाठी दिवसभर राहा. संध्याकाळी तुमचं काम आहे म्हणून विचारायला 10 जण येतील. तुमचं काय काम राहिलं. एक तरी आपल्याला गरजेचं असेल तर एक तर नक्की ते हे येईल, पण ह्या क्रमाने गेलं तर येईल. मग काय एवढे प्रथम साधन याची असे असे साधन ज्याचे चित्ती वसे. तेव्हा हे साधन असं थोडंसं काय होतं की तात्पुरतं हे आहे. रामकृष्ण म्हणाले काय किती महापुरुष म्हणाले तेच वेगळ्या भाषेत वेगळ्या भाषेचं कधी तेच सांगितलं परत एकदा की ते आपल्या चुलीवर ठेवलेले आहेत, त्याच्या खाली ते जाळ आहे, ती लाकडं लावलेली आहेत, वर पाणी उकळते. लाकडं पेटतं तर पाणी उकळते, लाकडं मागं करा की पाणी हळूहळू थंड होते. तशी साधनेची आणि भगवंताच्या जिवंतपणाची अवस्था होते. जोपर्यंत निरूपण प्रवचन भजन काय ते चाललंय त्याचं नाम, तोपर्यंत ते उकळत असते पाणी. ते जरा बाजूला केले ते आला परत खाली. तेव्हा हे त्यांनी म्हटले हे असं होते. त्यामुळं ते तसंच्या तसं टिकावं ह्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला दया करायचं. आता दया नुसती नको आहे. त्यांचं म्हणणं हे जे काय साधन आहे हे साधन ज्याच्या चित्ती वसे, कायम त्याच्या चित्तात ते वास करून राहिलं पाहिजे, मुक्कामी असलं पाहिजे. व्हिजिटिंग नको आपल्याला. ते तात्पुरतं असतं, व्हिजिटिंग असतं. व्हिजिटिंग नाही, आपल्याला कायम वस्तीला असलं पाहिजे. वस्तीला ज्याच्या अंतरंगामध्ये पूतदया आहे, मग माया जाळा नासे तुका म्हणे. मग काही मायाची भीती नाही. कारण आज साधन आहे, भगवंत जागा आहे आणि ही दया कायम आहे. मायाजाळ नासे कशाने, सोपं साधन नामे. मायाजाळ नासे या नामे करुणे, या नामानेच ती होईल. इतके भावानं नाम घेऊ बस. जे केव्हा खिचून येईल आपल्याला सांगता येणार नाही. बाहेर काय परिस्थिती आपण बघतो तर त्याचं ते कधी खिचेल सांगता येत नाही. म्हणून ही चित्ती वसलेलंच पाहिजे आणि त्यानं मायाजाळ नाचणारच, नामानंच नाचणार. पण माझं नाम आहे त्याच्यामध्ये माझा तो भगवंत आहे इतका भाव आहे. असा ज्यांचा भाव आहे. म्हणून तुकोबांच्या बाबतीत विचारलं, हे सत्संगाने सगळं होतं, सत्संगाने होतं म्हणता तुम्ही. प्रत्येक महापुरुषांना काय साधकांना काय सत्संग मिळाले ते उद्धरून गेले. तुकोबांना कुठे सत्संग होता, अरे बरोबर आहे म्हटले तर. बाजूला काय सगळे होते, रामेश्वर भटका अमकं काय तमकं काय सगळे ती काटे कुठेच आहेत सगळे. मग अशात त्यांना कुठं सत्संग होता. महाराज म्हणले असं कसं असेल, तेवढे उद्धरून गेले, त्यांना सत्संग झाल्याशिवाय कसं असेल. नामाचं नव्हता का सत्संग, त्यांना म्हटले. नामाचा सत्संग आहे म्हणून कुठे आम्ही नाम घेतो, अरे तो आमचा सत्संग आहे. तर तो इतका जिवंत असायला पाहिजे की जसा एखादा सत्पुरुष बसावा, एखादा बसावा, गुरु बसावा बाजूला आणि आपण काम करत असावं, तसं नाम आहे खरं म्हणजे. म्हणून म्हणले तसं कसं होईल, त्यांना नामाचा नव्हता का सत्संग. उत्तरच नाही त्याला काही. कारण आम्हाला नाम हा सत्संगासारखं जिवंत असं वाटत नाही. ते त्यांना ते तसं वाटलं म्हणून ते तेवढ्याच उद्धरून गेले. पांडुरंगाकडे गेले किंवा नाही गेले त्यांना काय फरक पडत नाही, कारण त्यांच्या जवळच तो आहे. म्हणून प्रीती चक्रपाणी असू द्यावे. ते का असावे, तर हे माझं टिकलं पाहिजे. जे आवाज करायला आलं ते ह्या नामाने होणार. ते माझं नाम कसं टिकणार. अत्यंत म्हणजे बाबा म्हणायचे एवढं आपल्याला माहिती आहे. बेलसरे बाबा जिथं म्हणायचे स्लिप होतं, कुठेतरी स्लिप होतं म्हणले. सगळं भान ठेवून बोलायचं ठरलेलं असतं आणि एकदम काहीतरी शब्द जातो, घोटाळा होतो सगळा. मग आपल्याही लक्षात येते खरं म्हणजे आपल्याला हे बोलायचं नव्हतं, आपलं सगळं ठरलं आहे. पण तरीसुद्धा ते काय बोलण्याच्या ओघामध्ये ते बोलले, आपण बोललो, ते बोलले, आपण बोललो, मग कुठेतरी एकदम आपण काहीतरी बोललो, असं काहीतरी होतं. ते स्लिप होतं म्हणले. ती सावधानता जातं ती अशी आहे. मग ती एकदा गेल्यानंतर हे होतं. म्हणून प्रीती चक्रपाणी असू द्यावे. आपल्याला 24 तास नाही सांभाळता येत, त्यांना 24 तास काय, 24 महिने काय, 24 वर्ष काय, त्यांना अखंड सांभाळता येतं. म्हणून त्यांच्याजवळ आपलं प्रेम ठेवलेलं असलं त्यांच्याशी म्हणजे ते आपोआप ते सांभाळतात. ते आधीच सांगत होते तिथे जाण्याची शक्यता आहे. हां मग ठीक आहे, मग सावधान राहतो, मला त्याचीच गरज आहे. बरं हे काय गजालावून होणारं काम नाही, एक भगवंतच पाहिजे. ते असलं की हे काम होणार. तर प्रीती चक्रपाणी असू द्यावी, असू द्यावी प्रीती साधूंचे पायाशी. कारण प्रीती चक्रपाणी असू द्यावी म्हणजे आम्हाला एवढा भगवंत अजून स्पष्ट नाही आहे, अस्पष्ट आहे सगळं. आहे आहे याच्याविषयी खात्री वाटते, नक्कीच असणार असं वाटतं, पण तितका जिवंत वाटत नाही. म्हणजे ते अजून अस्पष्ट आहे चित्र. अस्पष्ट चित्र असलं तर जिथं तो मार्ग प्रकाशित आहे, स्वच्छ समोर आहे, तर तिथं म्हणून प्रीती असावी. असो द्यावी प्रीती साधूचे पायाशे, कदा कीर्तनाशी सोडणे. हे वारंवार केल्याशिवाय होणारीच नाही गोष्ट. ही वारंवार केल्याशिवाय प्रवाह म्हणलं तसं आपल्याला ती आता मुळाक्षर म्हणायचे काय, अल्फाबेट काय म्हणायचं तर ते जे काय आहे ते नाही आलं आपल्याला. त्या वेळा गिरवल्यानंतर मग ते अक्षर आलं.
ते चांगलं का वाईट हा नंतरचा प्रश्न. पुन्हा चांगलं ह्याला हवं असलं तर आणखीन बारीक गिरवावं लागेल, तेव्हा अत्यंत सुरेख अक्षर निर्माण होऊ शकेल. पण त्याच्यासाठी तितक्या वेळा ते गिरवलेलं असलं पाहिजे आणि जसं शिकवलेलं आहे तसं गिरवलेलं असलं पाहिजे. ते साधूंचे पायाशी. ते कसं गिरवावं हे सांगतात. मनानं काय मनुष्य म्हणून ते मुलं नाही का कळत हे काय लिहिले म्हणून दाखवतात. काय नसतंय गिरगोटा असतो, पण त्यांना काय कळत नाही. ते हने बने कने काही नाही आहे, पण त्यांना असं वाटतं ते पण दादा काढतोय तसंच मी पण काढ. आज तू पण काढतोय पण तिथे काय नाही आहे हे आता त्यांना कळते. म्हणून त्यांचं सांगून त्याने सांगितल्यावर म्हणून ते पंतोजीने धरलेली हातीपाटी आहे ना शेवटी, की बाळाच्यासाठी आहे शेवटी. पंतोजीने त्यांना काय गिरवायचं का तुमच्यावर, पण तुमचं बोट धरून तो गिरवायचा आहे. मग असा झाला की झाला मग करत बसायचं. हीच पद्धत आहे आणि तीच बरोबर आहे खरं सांगायचं. एकदा त्याला तो वळण कळलं की आता तू मला काढून दाखव. कळला ना, बाजूला जो काढतो तो याच्या जवळपास असतो, पण त्यांना तेवढं ते कनवाळू असायचं. परत पुन्हा करून घे, परत करून घे, परत करून घे. तसं आहे ही साधूंचे पायाशी. ही हे कळेल की हे सांगणार भेटेल म्हणून तिथे साधूंचे पायाशी कदा कीर्तनाशी, कारण आम्हाला ते वारंवार ऐकल्याशिवाय ते चित्तात ठसणारच. इथे किती गोष्टी आहेत आपल्या वारंवार केलेल्या. मला सांगा, आपल्या नावाचा उच्चार खरं तर आपण खूप कमी वेळा केला असेल. कधीच कोणावर चुकून वेळ आली असलेली येऊ नये कधी, पण जर आली असली तर पूर्ण नाव सांगा. ते जे तिथे येतं ना, तर तसल्या ठिकाणी जायची कुठे वेळ आली तर आपलं नाव, नाही तर बाकीचे सगळे लोक नाम आपलं नाव तेच उच्चारतात खरं सांगायचं तर. पण आपल्या सगळ्यात लक्षात असलेली वस्तू तीच आहे. काय कमाल असावी जी मी कधी गिरवली नाही, ती माझी सर्वात पक्की आहे. म्हणून झोपेतसुद्धा जे कोणी समजा 4 माणसं झोपलेली असली तर ज्याला हाक मारली तोच उठतो. वास्तविक हाक मारली म्हटल्यानंतर सगळ्यांच्या कानावर ध्वनी आला तर सगळे एकदम उठून बसायला पाहिजेत की नाही. कोण बाळासाहेब, काकासाहेब, अमके तमके सगळे बसलेले आहेत, तर काकासाहेब म्हणले फक्त काकासाहेबच उठतात, ओ देतात. आता ते त्यांच्या डोक्यात म्हणजे हे नामाची गप्पत काय आहे ही, की त्यांनी कधी स्वतः काकासाहेब असं काही जॉब केला आहे का, बाळासाहेब म्हणून जॉब करत बसले का, नाही. बरं झाले लोकांनी बाळासाहेब म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांनी गिरवलं तेव्हा माझं पक्क झालं. तेव्हा आता परमार्थामध्ये लोक गिरवित नाहीत, स्वतःला गिरवावं लागतं तेव्हा पक्क होतं. म्हणून कदा कीर्तनाशी सोडू नये. काय सांगायची गरज नाही, कदा कीर्तनाशी सोडू नये. किती वर्ष ते ऐकताय, किती वर्ष ऐकताय, म्हणजे किती वर्ष ऐकलं तरी अजून मला आठवत नाही आहे वेळेला. पाठ होतं पण आठवत नाही वेळेला, की नाही. प्रारब्धाचा जमे मेळा पाठ झाले की नाही सगळं एक त्यातील आपण, म्हणून सुद्धा आपण मोकळं होणार की नाही त्याच्यात. पण वेळेला हा सगळा त्रास झाल्यावर हा प्रारब्धाचा मेळा असं आठवेल का. म्हणजे कदा कीर्तनाशी सोडू नये का म्हणले असते, सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निदिध्यास आणि मग साक्षात्कार. ते खरं होऊन जाईल आयुष्यात, पण ते खरं होऊन जायला एवढं करावं लागेल. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन. मला सांगा, पुराण श्रवण म्हटल्यावर माणसांसाठी हे काय पुराण वाचायचे तसं, पुराणातल्या गप्पा काय सांगतात ते सगळं जोडलेलं असते. एकाला एक सांगून एक हे सांगतो, म्हणजे ते म्हणतात तसं ते आहे. ते हातभर काय म्हणतात ते ना, लाकडाचा तुकडा हातभर ना ढलपी किती हातभर ते सांगा आता. तर ते जे आहे ना तसंच आहे. मग तसं ते पुराणामध्ये तसं करतात. हे असं सांगतात कीर्तनामध्ये असं आहे, त्यामुळे त्यात काही तथ्य नसते. कुणी काय जाऊ नये, अमुक करू नये, तमुक करू नये. ठीक आहे, पुराण सांगणारा कसा आहे त्याच्यावर पुराणातून काय मिळणार ते अवलंबून असतं. आपल्याला ते जर मिळालं असेल तर तिथेच घ्यावं. त्यासाठी खार काय बुद्धिवंतांच्याकडे जायची गरज नाही, कारण तिथे काय असेल आत काही सांगता येत नाही आणि त्याचा उपयोग होतो असंच काय आहे. पुराणाचा सुद्धा उपयोग होतोच. महाराजांच्या काळात ज्या वेळेला हे प्लेग आला आणि त्यावेळेला सगळी माणसं गावातली महाराजांनी स्वतः बाहेर पाठवली. महाराज स्वतः त्यांच्याबरोबर झोपायला तिकडे बाहेर गावाच्या बाहेर झोपड्या टाकून होते. साथ आली की दुसरा काय पर्याय नाही, कारण राहायला की तो लागला की तो दुसऱ्या दिवशी गाठ आली की गेला तिसऱ्या दिवशी. अर्थात एका परीने बरं आहे असंही मग म्हणतो. आता तो जात पण नाही अशी परिस्थिती आहे. असे रोगांची परिस्थिती अशी आली की माणसाच्या जवळ रोग आणि त्याच्याजवळ तो, असं त्याची अवस्था किती वर्षाचा आहे काय सांगता येत नाही. काही नाही, त्याचीच निसर्गाची कसं बरोबर होतं छान. याला तर आज सोडूक द्यायची, उद्या त्याला जाणीव द्यायची, परवाच्या दिवशी जाईल शिल्लक. हे बरं, हे एक प्रकारे जाऊ दे, ते आपला विषय नाही. पण आता काय आहे, फक्त जाता जाता कळून जातं ना असं, म्हणजे कसं बघावं ते का. तर ते आता तिथं ते पुराण सांगतात. आपला विषय त्याला पुराण. मग हे सगळं झाल्यानंतर तेव्हा महाराजांनी ते रोज पुराण सांगणारे 4 वाजता शास्त्री बाय त्यांना सांगितलं, तुम्ही काय करणार, पुराण सांगणार का इथे बसून. म्हणणे मी सांगणार. म्हणले आम्ही सगळे बाहेर आहोत, तिथं ऐकायला कुणीही नाही. म्हणजे कुणी नाही असं कसं होईल, राम आहे ना त्याच्यासमोर पुराण सांगतो.
पुराण सांगण्याची सुद्धा हिंमत ही लागते. मग जो ह्या हिमतीचा आहे, धैर्याचा आहे आणि निष्ठेचा आहे, त्याचं पुराण ऐकायला राम समोर बसतोय. बाकी कोण आणणार? सगळी गावाची बाहेर गेलेली माणसं, तिथे कोण राहणार? पण ते पुराण रामाला सांगताहेत आणि त्यामुळे त्यांना प्लेगची बाधा नाही. नाही तर तिथे राहिले म्हणून त्यात ते अडकले आणि गेले, असं काहीच झालं नाही. रामपुराण पुराणाचं सुद्धा त्याचं काहीतरी महात्म्य आहे. आता महात्म्य असलेले लोक कमी झाले, ते कधीही कमीच असतात. सोनं काय वाटेत पडतं आपल्याला. जाता जाता अवधी घालो रस्त्यावर मी हे गोळा करून आणले आज, असे काही कुठं आहे का काही? की गेलो फिरायला, म्हटलं जाता जाता 4 दगडं घेऊन येता येतील, हे ठीक आहे. काय कुठेतरी आपल्याला लागणारी वस्तू एखादी पडलेली दिसली, ठीक आहे. पण सोनं आणता येईल का? मग हे असे लोक कमी असते, तक्रारीत म्हणण्यात काय अर्थ? ही तक्रारच नाही. ही तक्रार कशी असेल तसेच नसणारच ना ते. म्हणून तो सोनं सोनं आहे ना, शेवटी माती माती आहे, दगड दगड आहे, हे शेवटी राहणारच. ते तसंच आहे. म्हणून सोन्याचं आहे. म्हणून पुराणसुद्धा सोन्याचं असतं. फक्त आपल्याला ते कधी ऐकायला मिळत नाही, म्हणून आपल्याला तसं वाटतं. किंवा बाहेर संस्कार एवढे होतात, ते सगळी पुराणातली वांगी म्हणतात ना, तसं आहे असं म्हणतात. म्हणून आपण पण शब्द काय प्रचार, हे वाक्प्रचार रूढ करून टाकला. पुराणातली वांगी पुराणात नाहीत. पुराणात वांगी नाहीच आहेत मुळामध्ये. आता ओतणारा कशातही काही ओतू शकतो. ते ठीक आहे, तो जगाचा कारभार आहे. खरं पुराण काय आहे ते सांगतायत. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, हे ज्या अर्थी तुकाराम महाराज सांगतात, त्या अर्थी मला त्याच्यापेक्षा जास्त काय कळत नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्ही असता जे मामांच्या चरित्रात आहे ना, की ह्यांनी फार लवकर समाधी घेतली, ते सांगणाराच खणखणीत माणूसच पाहिजे त्याला दुसरं काही नाही. की फार लवकर वयात त्यांनी समाधी घेतली असे, केवढं कार्य त्यांच्या हातून झालं असतं. मामांना सांगतात. कोणाला सांगतोय तरी निदान भान असेल. ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या लवकर वयात समाधी घेतली. 20-21 वर्ष अखंड आयुष्य माणसाचं खरं कर्तृत्वाचं पुढं राहिलं. मामाने आपलं ऐकून घेतलं. ते म्हणले, मला काही ज्ञानेश्वरांची चूक काढायचा काही अधिकार नाही. तर फक्त एक मात्र मला वाटतंय, त्या काळात तुम्ही जर तिथं असता कदाचित हे काहीतरी झालं असतं. म्हणजे तुम्ही म्हणता तर काय सांगणार आहे ना, हात जोडणं भाग आहे. त्यामुळे पुराणात वगैरे वांगी वगैरे काही नाही. तुकोबा सांगतायत सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, आपण काही सोडू नये. आपल्याला जे पट्ट आहे, जे पातळीवर आहे त्या पातळीवरचं पुराण ऐकावं, त्याबद्दल काय प्रश्न नाही. ते कधीतरी ऐकायला मिळेल, हरकत नाही. पण ते ऐकीन, कारण त्यातून पण काहीतरी मिळणार. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन, एवढं सगळं झाल्यानंतर ते मननावर येऊन थांबलेले तेवढं आहे. कारण शेवटी जे भ्रम उत्पन्न करणार, ती जे लिहिले भाविकाला शांती, ते जे काय सगळं आहे ते तिथून निघाले आहे. कारण सोडू नये पुराण श्रवण कीर्तन हे ज्यांनी पक्क ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी त्याचं मनन केलेलं आहे. काय सांगितलं आहे याचं मनन झालं. आता ऐकू येतंय ना? हां, तर मग ते येत असेल बहुतेक. हां, म्हणजे कारण मनन करायला ऐकू आलं असेल पाहिजे. काल बरोबर प्रॉब्लेम आला, काय करायचं तर काय महाराजांची इच्छा तशी म्हणायची. तर हे जे काय आहे ना ते ऐकलेलं आहे. आता ते ऐकलेलं आहे ते सोडू नये म्हणले. तर आता घरी गेल्यानंतर आपल्याला पुराण प्रवचन कीर्तन सगळं सांगितलेलं आहे. हे सोडू नका. आपल्याला जिथे जमेल शक्य असेल तिथे, किंवा आपल्याला त्या मार्गाला पूरक होत असेल, बळकट होत असेल नाम, तर ते अवश्यपणे त्यांनी सांगितलं आहे. पुराण श्रवण कीर्तन मग मनन आहे. घरी मी त्याचा विचार केलेला आहे की हे खरोखरच ठीक आहे. प्रारब्धाचा जर मेळा म्हणलेला, आपल्याकडे खरोखरच प्रारब्धाचा मेळा जमला आहे की नाही, क्षणभर शांतपणे विचार करून खरोच कोण कोणाचं देणं घेणं लागतो काही माहीत नाही. काय एकत्र आलो माहिती नाही. आपण अमुक माणसं काय एकत्र आलो अमुक ठिकाणी, काही उत्तर नाही. दिवसभरात अशा ठिकाणी जातो ऑफिसमध्ये, इथेच मी का, दुसऱ्यामध्ये काय नाही, काय उत्तर नाही. ह्याची उत्तरं आपल्याकडे नाहीत. आपण अर्ज केली लागलो, आपण 10 ठिकाणी अर्ज केले, इथंच काय लागलो, ह्याला काय उत्तर आहे का? आपण म्हणतो नाही मी अर्ज केला तर पण लागलो. तुम्ही अजून 10 ठिकाणी अर्ज केले, तिथं नाही रिजेक्ट झालं की सगळं. मग त्याचं काय झालं? ते तिथं नव्हतं जायचं योग. म्हणजे प्रारब्धाचा जिथं मेळा जमणार आहे, जिथं तुमची योजना आहे तिथंच तुम्ही जाणार. मग हे लक्षात घेतलं तर कशाला त्रास होईल माणसाला? आहे तिथं बरं आहे म्हणेल, छान आनंदात आहे, घरी जावं, नाम घ्यावं, मनन व्हायला पाहिजे तर हे होईल. मग मनन नाही, मनन ते ज्या वेळेला होईल तेव्हा मनन. ते खरं मनन केव्हा? आता विचार करणारं जे अडथळा निर्माण करणारं मन ते नाही तेव्हा मनन. निधिध्यास, जेव्हा मन नाही तेव्हा मग आता ध्यास लागेल की त्याच्या पुढे मी केव्हा ऐकेन, त्याच्या पुढे केव्हा नामाला बसेन, त्याच्या पुढे बसेन केव्हा मिळेल. हे ज्याला लागलं त्याला निधिध्यास लागला, मला भगवंत भेटला पाहिजे बस. बाकी जगामध्ये लोक भेटतात, त्याचं काही नाही. एवढं भेटायला तुम्ही तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही कोणाकडे नाही गेला तरी तुम्हाला भेटायला येईल. माणूस भेटणार आपल्याला. आणि हमखास ज्याला भेटायचं नाही ठरवलं तो बरोबर अगदी चौकात गाडी घेऊन, अरे वा तुम्हाला किती दिवस आपल्याला भेटायचं नाही, आपण तिकडून जाणार नाही म्हणून त्याची गल्ली टाळून दुसऱ्या गल्लीत गेलात तरी भेट.
पण हे होणार नाही. हे दिदिध्यास घेऊन होणारं काम आहे. तेव्हा ते झाल्यानंतर मग मन जेव्हा नाही झालं तेव्हा ध्यास लागला तर तो भगवंताचाच फक्त लागला, बाकी कोणाविषयी काय नाही. भूतदया आधीच ठेवायला सांगितले, त्यातून भेटला ना तर प्रारब्धाचा जावे वेळा. आज आपण टाळलं तरी वाटायला आलं म्हणजे प्रारब्धच आहे. मग आता थांबवूया, आपले काय बाईक बिक काय असेल ते थांबव, 2 शब्द बोला, का मनात आपलं प्रार्थना करावी महाराजांना, पुन्हा महाराज आपले हे डोकं पुन्हा बिघडतं, आपल्याला भेटलेले बाई ते आपलं तुम्ही काय ते ठरवा. बरं देणं घेणं असलं तर पुन्हा गाठ पडणार, मला मान्य आहे, प्रारब्धाचा मेळा आहे, सब आपलं मन उपयोगाला आला आता. मग त्याच्यानंतर ते ज्याचं झालं त्याला ज्याला ध्यास लागला त्याला भगवंत साक्षात्कृ त्याच्यातून साक्षात्कार आलेलं आहे. आपल्याला सगळं सअक्ष डोळ्यासमोर, म्हणजे मला खात्री होईल असं. डोळे हा आज काही एक खात्री पटवण्याचा मार्ग नाही, मान्य आहे, इंद्रियाचा पेक्षा आहे सगळं. म्हणून डोळ्याच्या ऐवजी कसंही असू दे, ते अक्ष आहेच, त्याच्यात डोळा आहे, ते साक्षात का वाटतं, मी साक्षात बघितले वाटतं. साक्षात बघितले म्हणजे काय, ते डोळ्याने बघितले, काय हाताने अनुभवले, काय स्पर्शाने कळले, हे सगळं आहे. हे सगळं आहे म्हणून ते साक्षात आहे. तर साक्षात्कृ हे जे आहे ते साक्षात भगवंताचा जे काही अनुभव आहे, तर तो जे होणं आहे, कृ आहे, तो त्याच्यात आहे. तो साक्षात्कार भगवंताचा तो आहे याची निस्संशय खात्री म्हणजे साक्षात्कार. ऐक काय नाही, भगवंत आहे याची निस्संशय खात्री आहे. निस्संशय खात्री झाली की फक्त आता सोडायचं नाही आहे तेवढं, ते काम आहे पुढे. मनननिधिध्यास साक्षात्कार झाली या सहज समाधी लागते, लावतात, हे सगळे प्रकार आहेत. पण सहज समाधीची काही मजा आवरच की ती लागलेलीच आहे. म्हणजे ते व्यवहार चालू असले तरी आतलं काही बिघडत नाही, ही सहज समाधी होय ना. खरं आहे की नाही. नाही तर व्यवहार चालले की समाधी उतरतील. 2 शब्द बोलले समाधी उतरली नाही, म्हणजे ती अजून सहज झालेली नाही आहे. लागती आपल्याला कळलेली आहे पण सहज नाही झाली. ती अगदी सहज झाली म्हणजे बरोबर लागले तशीच राहते, काय असेल ते. म्हणून उपाधी जाते. तुका म्हणे उपाधी गेली त्याची, गेली ज्याची तोच ब्रह्म झाला. म्हणून ते क्रमानं तसं आहे. मागच्याची गेली म्हणजे उपाधी गेली ती उपाधी गेली त्याची जाणत, ब्रह्म तोच झाला अंतरी निवाला पूर्णपणे. आता कामाला लावायला आतून मनाचं फोर्स नाही. व्यवहार आहे, कळतं आहे, विचार आहे, कर्तव्य आहे, विवेक आहे, म्हणून काम करतो. पण फोर्सने मला केलंच पाहिजे असं आतून. कारण विवेकाचं काम आहे ते बरोबरच असणार, जे बाकीचं काम आहे ते एरवीची हे वासनांचे फोर्स आहेत, ते त्याच्या प्रत्येक इच्छेचा फोर्स आहे. म्हणून इच्छा पूर्ण करण्याचा कार्यक्रम सुरू होतो, तो आयुष्यभर संपत नाही आणि शेवटी काही इच्छा त्याच्यात राहतात, मग ते पुन्हा त्याच्या बागा लागतात. तेव्हा अंतरी निवाला पूर्णपणे, आणि पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती, त्याची आता स्थिती सांगत हवी. जो तिथं नसेल तो स्थिती कशी सांगेल, ते तिथे आहेत. म्हणून ते तिथली स्थिती सांगतायत, ती कशी असते हे सांगतायत. आता ते आपल्यात असले म्हणजे ते तिथं आहेत हे आपल्या लक्षात येत नाही, त्याला काय करायचं हे असं झाले. म्हणून हे ते सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत. म्हणजे अंतरंगात ती स्थिती अनुभवलेली आहे, ती अंतरंगातून जो अंतरंगाचे अधिकारी जे आहेत ना त्यांनाच सांगायची आहे. पण मी ती तुम्हाला सांगतो आहे कारण तुम्ही त्याचे अधिकारी आहात, तुम्ही काहीतरी जिज्ञासू आहात, तुम्ही साधक आहात, हे आहेत. म्हणून हे शेवट म्हणून सांगितलं, सांगतो मी ऐका. ते जे म्हटलं ते तेवढ्यासाठी. तेव्हा आता द्विजयाला भ्रांती, भाविकांना शांती, ती कशी येते याची खात्री त्यांनी देऊन ठेवली. आपल्याला जास्त वेळ झाला म्हणून आता थांबतो, क्षमा मागतो आणि आपण आता थांबूया. कारण काय इथं काय सगळं मग पुरावेल असं करत. तर त्यांचं ते मनोगत आहे, साक्षात्कार अंतरंगामध्ये आहे. भगवंता सतत जागा आहे. सहज समाधी म्हटलं तसं सहज आहे ते. तर तसं सहज स्थिती होऊन गेल्यानंतर आता व्यवहार त्यांचे काही राहिलेत का. व्यवहाराने ताण, भूक, पाणी, घर, माणसं सगळं आहे तसंच आहे. फक्त आता आपल्याला काही त्यामुळं त्रास काही नाही होत, ते आहेत तशीच आहेत. बरं माणसं काय सगळी एकदम तुम्हाला साक्षात्कार म्हणून चांगली वागणार आहेत असं काही आहे का. म्हणजे साक्षात्कार झालं म्हणतं कशावरून म्हणून हे म्हणणार आहे, तिथपासून सुरुवात होणार. काय बोलायचंच नाही, काय झालं काय नाही, आपण शांत झालो एवढंच म्हणतील फार तर. ह्याच्यापेक्षा काय म्हणायचं काही कारण नाही. कारण त्या अंतरंगाची स्थिती आहे, सहज समाधी आहे, त्याच्याबरोबर राहावं. निमग्न तो सदा जैसा मकरंद, जगात पिशाच परवा गजानन महाराजांचं हे होतं म्हणून त्या वेळेला ते सांगितलं. निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळा आले त्यांना कळतं. वेगळा आले भेद किती त्या असती, हृदगत त्याची गती न कळे कवणा. म्हणून सत्पुरुष महाराज त्यांच्याबद्दल एक शब्द बोलले तेवढं सांगतो थांबतो की महाराज म्हणले नाही का की जगामध्ये अनेक गोष्टी गूढ आहेत की लक्षात ठेवा. म्हणले पहिल्यांदा कार्यकारण भाव एक त्यातला आहे, थोडंसं कळतं, उरलेलं कळत नाही. असं का घडलं तसं का घडलं सगळं कळत नाही.
त्यामुळं तसं कार्यक्रम बघा. तसंच म्हटले संत हे गूढच आहे. बस आज एवढं पुरे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा, 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 तुकोबारा, विठ्ठल विठ्ठल 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 विठ्ठल
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।